स्वागत। गेल्या काही दिवसांपासून मनमाडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे कादवा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। अशातच नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे, त्यामुळे धरणातनं 15,775 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून हे पाणी जायकवाडी धरणात सोडले जात आहे। तर आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे डिंभे धरणाचा पाणीसाठा 88% पोहोचलाय। डिंभे धरणातनं 2,850 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे। तर घोड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गोंदियामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। जिल्ह्यातील सालेकसा, गोरेगाव, गोंदिया आणि आमगाव या 4 तालुक्यांमधील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे। परिणामी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील 45 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। 3 घरांची देखील पडझड झाली आहे। घटेगाव येथील मीरा मेंढे, वडेगाव येथील विशाल मेंढे आणि गोरेगाव तालुक्यातील तिमेझरी येथील ज्ञानेश्वर कटरे यांच्या घरांची पडझड झाली आहे। तर गोंदिया जिल्ह्यातील 1000 हेक्टर धान पिकाची शेती पाण्याखाली गेली आहे। गोंदियात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील अंबाटोली परिसरात रेल्वे विभागानं रेल्वे क्रॉसिंग बंद करून त्याच्या बाजूला रेल्वे अंडरग्राऊंड लोकांसाठी ये जा करण्यासाठी तयार केला। मात्र हाच अंडरग्राऊंड मार्ग लोकांसाठी डोकेदुखी ठरतोय। पाऊस आला की रेल्वे अंडरग्राऊंडमध्ये 2 मीटरपर्यंत पाणी साचतंय आणि हेच पाणी अंबाटोली परिसरात लोकांच्या घरात जात असल्यामुळे लोकांनी आक्रोश केलाय। हा रेल्वे अंडरग्राऊंड बंद करून रेल्वे फाटक पुन्हा चालू करावं अशी मागणी अंबाटोली इथल्या नागरिकांनी केली आहे। साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये घाटमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते। ही पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धूम धरणातनं मध्यरात्री 7,000 क्युसेक इतका विसर्ग कृष्णा नदी पात्रामध्ये करण्यात आलाय। त्यामुळे वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असलेल्या महागणपती मंदिरात पाणी शिरलं असून कृष्णा नदीलगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर दुसरीकडे गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे मालेगावच्या गिरणा धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ होते। या धरणाच्या पाण्यावर मालेगाव, नांदगाव सोबतच या तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक गावं आणि शेतीचं सिंचन अवलंबून आहे। धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील गवताळा अभयारण्यातील पाटणादेवी परिसरात मुसळधार पावसामुळे डोंगरी नदीला मोठा पूर आला होता। पुलावरनं मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे प्राचीन चंडिका देवीच्या दर्शनासाठी गेलेले अनेक भाविक अडकून पडले। अशातच काही तरुणांनी स्टंटबाजी करत जीवाची पर्वा न करता पुरातून प्रवास केला। या तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। हा परिसर भारतीय पुरातत्व विभाग आणि वन विभागाच्या देखरेखीखाली येतो। मात्र या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी कुठलीही उपाययोजना नसल्याचं दिसतंय। मावळ तालुक्यात मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय। मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। पवना धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढला असून या विसर्गामुळे पवन मावळातील कोथुर्णे पूल पाण्याखाली गेला असल्यामुळे कोथुर्णे, वारू आणि मळवंडी या गावांचा पवना नगरशी संपर्क तुटलाय। तर वाशिममधील पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय। पुरामुळे करडा, गोभणी आणि सरपखेड, धोडप हे मार्ग बंद करण्यात आलेत। पैनगंगा नदीवर असलेल्या मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पात 72% पाणीसाठा आहे आणि त्याची आवक सुरूच असल्यामुळे पेनटाकळी प्रकल्पाचे 2 दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडून त्यातून 1339 क्युसेक प्रति सेकंद इतका विसर्ग सुरू आहे।